आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आताची एक मोठी व महत्त्वाची बातमी देणार आहोत। ही माहिती सर्व शिधापत्रिका धारकांना जाणून घेणे महत्त्वाचे आहे। याबद्दलची आपण संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा। रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी म्हणजेच रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचण्यासाठी आणि सरकारी योजनांचा व अनुदानांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड संबंधित हे काम करून घेणे महत्त्वाचे आहे। जर का तुम्ही हे काम न केल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा व इतर शासकीय अनुदानांचा लाभ मिळणार नाही। रेशन धान्याचा लाभ घेण्यासाठी व इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे। यामध्ये ई-केवायसी प्रक्रियेचा मुख्य उद्देश हा लाभार्थ्यांची ओळख पटविणे आहे। बनावट रेशन कार्डांना आळा घालणे आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे यामागचा मुख्य उद्देश आहे। यामुळे फक्त गरजू लाभार्थ्यांपर्यंतच सरकारी योजनांचा आणि अन्नधान्याचा लाभ पोहोचतो। अनेक लाभार्थ्यांनी अद्याप देखील आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। जर का तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी केली नाही तर तुमचे अन्नधान्य बंद देखील होऊ शकते। वसई तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप देखील आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। अन्न पुरवठा विभागाच्या रिपोर्टनुसार 2,09,878 शिधापत्रिकांचे ई-केवायसी अद्याप देखील प्रलंबित आहे। या प्रक्रियेसाठी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंतची अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे। जर या मुदतीत लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर त्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात। तर चला पाहूया ई-केवायसी करण्याची प्रक्रिया काय आहे। तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड, कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा हे सर्व कागदपत्र घेऊन तुमच्या जवळील रेशन दुकानात जावे लागेल। तेथे जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकता।